पोहोचलेली आहे। त्यांनी ओळखलं, म्हणले कर्नल साहेब काय? मी म्हणलो अहो पैसे नाहीत, अहो तुमचा बंदोबस्त 1.5 करोडचा करतो, सैनिकांसाठी कॅन्टीन येणार, ह्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे? दुसरा विषय आहे आज आपल्या खोऱ्यात तुम्ही बघताय आपल्याकडे मोबाईल टावर लागायला सुरू केले। मी जेव्हा रिटायर होऊन आलो होतो ते सिख पण आहे, सर्व आहे। मी आज त्यांना एक या देशाचे मोठे सैनिक मानतो, कारण की गोगाले साहेब प्रत्येक धर्माची खूप रिस्पेक्ट करतात। आखिर शेवटी कारण की काय होतंय, वेळ फार कमी आहे। गोगावले साहेबांसाठी बोलणं हे पूर्ण दिवस जरी गेला तरी हे पूर्ण होऊ शकत नाहीये। मी फिर एक बार गोगावले सरकार, फिर एक बार महायुति सरकार, गोगावले की गारंटी महायुति सरकार की साहेबांना आपल्याला आणायचं आहे। धनुष बाणवर आपला शिक्का लागणं गरजेचं आहे। जय महाराष्ट्र, जय हिंद। मी आके शेवटी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की माझ्या बरोबर फक्त तुम्ही जय बोलायचं आणि ही आवाज महाड नाही माणगाव पर्यंत गेली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आलेला नाही, छत्रपती शिवाजी महाराज की अजून जोरात पाहिजे। आपण ह्या देशाचे फार मोठे नागरिक आहेत, आज विश्वामध्ये आपलं नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराज की बरोबर। जय महाराष्ट्र, जय हिंद। धन्यवाद मोरे साहेब। मोरे साहेबांनी अगदी आपले विचार मांडताना जी वस्तुस्थिती आहे, जे वास्तव आहे, जे सत्य आहे, जे शाश्वत आहे। आमदार साहेब भोजन करताना सुद्धा कार्यकर्ते म्हणतात ये इकडं माझ्या पुढेतले पण तू खा, मी खातोय। असा नेता या महाराष्ट्रातच नाही तर या देशात सुद्धा सापडणार नाही। आदरणीय आमदार भोसे गोगावले यांचं कार्य इतकं मोठं आहे। मी आदरणीय भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय मनोजी भागवत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सभेला मार्गदर्शन करायचं आहे। सर्वांनी हात वर करून घोषणा द्यायच्या आहेत।